राष्ट्रपती पदासाठी निर्वाचन मंडळाची तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर याचं उत्तर आहे आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न. ग्रामपंचायत आपले अंदाजपत्रक मंजुरीसाठी कोणाकडे पाठवते? तर याचं उत्तर आहे पंचायत समितीकडे. पुढचा प्रश्न. मणिपूर राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 21 जानेवारी 1972 रोजी. पुढचा प्रश्न. कोणत्या कलमान्वये संसद राज्यसूचीवर कायदा करू शकत नाही? तर याचं उत्तर आहे कलम 251. या कलमान्वये संसद राज्यसूचीवर कायदा करू शकत नाही. पुढचा प्रश्न. घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाकरिता किती सदस्य उपस्थित होते? तर याचं उत्तर आहे 211. घटनेच्या अंतिम मसुद्याचे पहिले वाचन कोणत्या दिवशी झाले? तर घटनेच्या अंतिम मसुद्याचे पहिले वाचन 4 ते 9 नोव्हेंबर या दरम्यान झाले. पुढचा प्रश्न. 2002 ते 2006 या काळात भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? 2002 ते 2006 या काळात भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे भैरोसिंग शेखावत. पुढचा प्रश्न. गुजरात राज्यातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? तर याचं उत्तर आहे 26. पुढचा प्रश्न. ल ना बोंगीरवाड समितीने राज्य सरकारला कधी अहवाल सादर केला? तर याचं उत्तर आहे 15 सप्टेंबर 1971 रोजी. पुढचा प्रश्न. बाबूराव काळे समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? बाबूराव काळे समितीची स्थापना तर याचं उत्तर आहे 19 ऑक्टोबर 1980. पुढचा प्रश्न. नागरी स्थानिक संस्थेसंबंधी असलेल्या 74व्या घटना दुरुस्ती विधेयकाला डॅश रोजी मंजुरी मिळाली? तर याचं उत्तर आहे नागरी स्थानिक संस्थेसंबंधित असलेल्या 74व्या घटना दुरुस्ती विधेयकाला 24 एप्रिल 1993 रोजी मंजुरी मिळाली. पुढचा प्रश्न. भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती? तर भारतामध्ये पंजाब या राज्यामध्ये सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानातील कलम डॅश मध्ये संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्वाची तरतूद केलेली आहे? तर भारतीय संविधानातील कलम 5 मध्ये संविधानाच्या प्रारंभीची नागरिकत्वाची तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न. जमिनी व इमारतीवरील कर हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर हा विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेची निवडणूक प्रक्रियेची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे? तर याचं उत्तर आहे ब्रिटन. भारतीय राज्यघटनेने उर्वरित विषयांवरील विशेषाधिकार कोणास बहाल केले आहेत? तर याचं उत्तर आहे संसदेला. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये लोकसभेची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे कलम 81 मध्ये. पुढचा प्रश्न. लोकसभा सदस्य संख्या 525 वरून 545 कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1973 सालच्या 31व्या घटना दुरुस्तीनुसार. पुढचा प्रश्न. उत्तराखंडचे किती प्रतिनिधी राज्यसभेवर निवडून दिले जातात? तर उत्तराखंडचे 3 प्रतिनिधी राज्यसभेवर निवडून दिले जातात. पुढचा प्रश्न. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर याचं उत्तर आहे आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न. 25,000 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीचे उत्पन्न असल्यास त्याची तपासणी करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर याचं उत्तर आहे मुख्य लेखपाल यांना. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत 12वे परिशिष्ट जोडण्यात आले? तर याचं उत्तर आहे 74व्या घटना दुरुस्तीनुसार. पुढचा प्रश्न. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत किती कलमे होती? तर याचं उत्तर आहे 395. 2007 ते 2012 या काळात भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? तर 2007 ते 2012 या काळात भारताचे उपराष्ट्रपती होते मोहम्मद हमीद अन्सारी. पुढचा प्रश्न. राजस्थान राज्यातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात?
तर राजस्थान राज्यातून लोकसभेवर 25 सदस्य निवडून दिले जातात. पुढचा प्रश्न, एखाद्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 10,000 पेक्षा जास्त झाली तर तेथे नगर परिषदेची स्थापना करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे लना बोंगेवाड समितीने. पुढचा प्रश्न, न्यायपंचायती रद्द करण्यात याव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे लना बोंगेवाड समितीने. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये केंद्राच्या एकत्रित व संचित निधीतून केले जाणाऱ्या खर्चाची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे कलम 112(3) यामध्ये. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व जलनिस्सारण समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर याचं उत्तर आहे अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये आर्थिक आणीबाणीविषयक तरतुदी केली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 360 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम डॅशमध्ये मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाच्या हक्कांविषयीची तरतूद केली आहे? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 8 मध्ये मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या हक्कांविषयी तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न, राज्य लोकसेवा आयोग हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे राज्य सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रहाचा सभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? तर याचं उत्तर आहे राज्यसभा. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कलम डॅश नुसार करण्यात आली आहे? तर सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कलम 124 नुसार करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार धनविधेयक प्रथम लोकसभेत मांडले जाते? तर याचं उत्तर आहे कलम 117 नुसार धनविधेयक प्रथम लोकसभेत मांडले जाते. पुढचा प्रश्न, पश्चिम बंगालचे किती प्रतिनिधी राज्यसभेत असतात? तर याचं उत्तर आहे 16. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार सिक्कीम हे 22वे राज्य बनले? तर याचं उत्तर आहे 1975 सालच्या 33व्या. पुढचा प्रश्न, भारतातील प्रत्येक खेडे हे गणराज्य बनले पाहिजे असे उद्गार कोणी काढले? तर याचं उत्तर आहे महात्मा गांधी यांनी. पुढचा प्रश्न, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या परिशिष्टात ग्रामपंचायतीची कामे व विषय देण्यात आले आहेत? तर याचं उत्तर आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या पहिल्याच परिशिष्टात ग्रामपंचायतीची कामे व विषय देण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय कर्जे हा विषय कोणत्या सूचीमध्ये देण्यात आलेला आहे किंवा समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे केंद्र सूचीमध्ये समाविष्ट आहे राष्ट्रीय कर्ज हा विषय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1 मे 1960. भारतीय राज्यघटनेत कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? तर भारतीय राज्यघटनेत 42व्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. पुढचा प्रश्न, सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे होती? तर याचं उत्तर आहे 9 परिशिष्टे होती. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न, ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा अधिक ग्रामपंचायती असू नयेत. ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा अधिक ग्रामपंचायती असू नयेत अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे बाबूराव काळे समितीने. पुढचा प्रश्न, छत्तीसगड राज्यातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? छत्तीसगड राज्यातून. तर याचं उत्तर आहे 11. पुढचा प्रश्न, छत्तीसगड गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असावा. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे वसंतराव नाईक समितीने. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार संसदेच्या कोणत्याही कामकाजाबाबत न्यायालयीन चौकशी करता येणार नाही अशी तरतूद केली आहे?
तर याचं उत्तर आहे कलम 122 नुसार. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीचे सचिव कोण असतात? तर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीचे सचिव असतात महिला व बाल कल्याण अधिकारी. पुढचा प्रश्न, जत्रा हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे राज्य सूचीमध्ये. कॅबिनेट मंत्र्यांची तरतूद कोणत्या देशाच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे? तर याचं उत्तर आहे ब्रिटनच्या राज्यघटनेवरून. पुढचा प्रश्न, संघसूची, समवर्ती सूची, राज्यसूची यांचा समावेश घटनेच्या कोणत्या परिशिष्टात करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे 7व्या परिशिष्टामध्ये. पुढचा प्रश्न, महान्यायवादी आपल्या पदाचा राजीनामा केव्हाही डॅशकडे देऊ शकतात? तर महान्यायवादी आपल्या पदाचा राजीनामा केव्हाही राष्ट्रपतींकडे देऊ शकतात. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार घटनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 42व्या 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात? तर याचं उत्तर आहे कलम 143 नुसार. पुढचा प्रश्न, व्ही टी कृष्णामाचारी समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? व्ही टी कृष्णामाचारी समितीची स्थापना, तर याचं उत्तर आहे 1960 साली. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांचे कामकाज कोण पाहतात? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांचे कामकाज उपराष्ट्रपती पाहतात. पुढचा प्रश्न, डॅश हे वास्तव कार्यकारी प्रमुख तसेच शासन प्रमुख असतात? तर पंतप्रधान हे वास्तव कार्यकारी प्रमुख तसेच शासन प्रमुख असतात. पुढचा प्रश्न, मुदतीपूर्वी ग्रामपंचायती विसर्जन करण्याचा अधिकार राज्य शासनाला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमान्वये देण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे 145 कलम 145. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर याचं उत्तर आहे 73व्या घटनादुरुस्तीनुसार. पुढचा प्रश्न, विदेशी कर्ज हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? विदेशी कर्ज, तर याचं उत्तर आहे हा विषय केंद्र सूचीमध्ये समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न, मिझोरम राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? तर मिझोरम राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी करण्यात आली. पुढचा प्रश्न, कोणत्या दिवशी संविधान समितीची विशेष बैठक पार पडली? तर याचं उत्तर आहे 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान समितीची विशेष बैठक पार पडली. पुढचा प्रश्न, 27 मे 1964 ते 9 जून 1964च्या काळात भारताचे हंगामी पंतप्रधान डॅश होते? तर या काळात भारताचे हंगामी पंतप्रधान होते गुलजारीलाल नंदा. पुढचा प्रश्न, झारखंड राज्यातून लोकसभेत किती सदस्य निवडून दिले जातात? तर झारखंड राज्यातून लोकसभेवर 14 सदस्य निवडून दिले जातात. पुढचा प्रश्न, प्राचार्य पी बी पाटील समितीने कोणत्या साली महाराष्ट्र शासनाला अहवाल सादर केला? तर प्राचार्य पी बी पाटील समितीने 1986 साली महाराष्ट्र शासनाला अहवाल सादर केला. पुढचा प्रश्न, 1000 लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत असावी, स्थापन करण्यात यावी अशी शिफारस डॅश या समितीने केली? तर अशी शिफारस वसंतराव नाईक समितीने केली होती. पुढचा प्रश्न, नगरपालिकेचे लोकसंख्येच्या आधारावर अ ब क असे वर्गीकरण कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 74व्या. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीची निर्मिती कोणत्या साली करण्यात आली? तर याचं उत्तर 1992 साली. पुढचा प्रश्न, बाजार हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर हा विषय आहे राज्य सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार बोडो, संथाली, मैथिली व लडाखी या 4 भाषांचा समावेश परिशिष्टात करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 92व्या घटनादुरुस्तीनुसार.
पुढचा प्रश्न, भारताचा महान्यायवादीची नेमणूक डॅश मार्फत केली जाते. तर भारताच्या महान्यायवादीची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभा विधानसभा यांचा कार्यकाल 6 वर्ष करण्यात आला होता. तर 1976 सालच्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभा व विधानसभा यांचा कार्यकाल 6 वर्ष करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेश राज्याचे किती प्रतिनिधी राज्यसभेवर असतात. तर उत्तर प्रदेश राज्याचे 31 प्रतिनिधी राज्यसभेवर असतात. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमात दिलेला आहे. तर राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार कलम 72 मध्ये दिलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उपराष्ट्रपतीच्या पात्रतेची तरतूद केलेली आहे. तर याचं उत्तर आहे कलम 66(3) मध्ये. पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात. तर पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री यांना पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती देतात. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली ग्रामपंचायत कोणत्या वर्षी व कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली. तर याचं उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थान राज्यामध्ये. विसर्जित केलेल्या ग्रामपंचायतीसाठी डॅश महिन्याच्या आत पुन्हा निवडणुका घेण्यात येतात. तर विसर्जित केलेल्या ग्रामपंचायतीसाठी 3 महिन्यांच्या आत पुन्हा नव्याने निवडणुका घेण्यात येतात. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँक हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आहे केंद्र सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, मेघालय राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली. मेघालय राज्याची स्थापना, तर याचं उत्तर आहे 21 जानेवारी 1972 रोजी. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले. तर याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी. पुढचा प्रश्न, 1 मे 1960 ते 12 मार्च 1962 या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण होते. तर याचं उत्तर आहे सयाजी लक्ष्मण चिलम. पुढचा प्रश्न, तामिळनाडू राज्यातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात. तर तामिळनाडू राज्यातून लोकसभेवर 39 सदस्य निवडून दिले जातात. पुढचा प्रश्न, वसंतराव नाईक समितीची स्थापना कधी करण्यात आली. तर वसंतराव नाईक समितीची स्थापना 27 जून 1960 रोजी करण्यात आली. पुढचा प्रश्न, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती. तर अशी शिफारस वसंतराव नाईक समितीने केली होती. पुढचा प्रश्न, संसदेत वापरावयाची भाषा याबाबत भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात तरतूद केलेली आहे. तर याचं उत्तर आहे कलम 120 मध्ये. पुढचा प्रश्न, मोगल कालखंडामध्ये कोणत्या अधिकाऱ्याद्वारे नागरी प्रशासन चालवले जात होते. तर याचं उत्तर आहे मुघल कालखंडामध्ये कोतवाल या अधिकाऱ्याद्वारे नागरी प्रशासन चालवले जात असे. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे सचिव कोण असतात. तर याचं उत्तर आहे जिल्हा आरोग्य अधिकारी. पुढचा प्रश्न, मासेमारी हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर मासेमारी हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, द्विग्रही संसदेची तरतूद कोणत्या देशाच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेत घेतलेली आहे. तर याचं उत्तर आहे ब्रिटनच्या राज्यघटनेवरून. पुढचा प्रश्न, भारतात मूलभूत हक्क व इतर मानवी हक्कांच्या हेतूने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी करण्यात आली. तर भारतामध्ये मूलभूत हक्क व इतर मानवी हक्कांच्या हेतूने राष्ट्रीय मानवी आयोगाची स्थापना 2000 साली करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, डॅश हे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करतात. तर भारताचे महान्यायवादी हे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करत असतात. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेत करण्यात आला आहे. तर याचं उत्तर आहे 42व्या 1976 सालच्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार. पुढचा प्रश्न, हिमाचल प्रदेशचे किती प्रतिनिधी राज्यसभेवर निवडून दिलेले असतात. तर याचं उत्तर आहे 3. राष्ट्रपतींच्या विशेष अभिभाषणाविषयी कोणत्या कलमात तरतूद केलेली आहे. तर याचं उत्तर आहे कलम 87 मध्ये. पुढचा प्रश्न,
डॅश हे महाराष्ट्राचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. तर याचं उत्तर आहे श्री D.N. चौधरी हे महाराष्ट्राचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती पदासाठी वयाची पात्रता किती वर्ष असे? तर याचं उत्तर आहे 35 वर्ष. पंतप्रधान राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे पंतप्रधान राजीनामा राष्ट्रपतींकडे देत असतात. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? तर ग्रामपंचायतीमध्ये 7 ते 17 सभासद असू शकतात.